धबधब्याला पाणी आता कमी आहे, पण पावसाळ्यामध्ये हा धबधबा रुद्ररूप घेतलेला असतो. नमस्कार मंडळी, कोकण सफरीच्या आपल्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण पाहिलं चिपळूणचं श्री परशुराम मंदिर, त्यानंतर पाहिलं सावर्ड्याचे श्री केदारनाथ मंदिर आणि आत्ता आपण जात आहोत श्री मार्लेश्वर मंदिराकडे. मार्लेश्वर हे ठिकाण संगमेश्वर पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे, तर देवरुख पासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही संगमेश्वर वरून देवरुखकडे जात आहोत. लिटरली बघा, इथे हिरवळ आहे आणि काच खाली गेलेली आहे, गार हवा आहे, म्हणजे वातावरण एकदम पावसाळी झालं आहे. म्हणजे आता या अशा वातावरणात आपल्याला प्रवास करायला किंवा भटकंती करायला काही टेन्शन नसणार आहे. खूप छान वातावरण आहे, रस्ता पण मस्त स्मूथ आहे एकदम. मध्ये मागे घाटा वळणांचा रस्ता होता, पण आता रस्ता छान आहे. आता देवरुख सोडून आता आम्ही पोहोचलो आहोत मारळ या गावी. आता इथून आपल्याला किती दाखवते, 4 किलोमीटर दाखवते ना या कमानीपासून. इथून डावीकडे वळायचं आपल्याला. इथे आल्याच्या नंतर आता आपल्याला डावीकडे रस्ता जातोय, कळमदराला सरळ जातो आणि आपल्याला डावीकडे मार्लेश्वरकडे जायचं. मारळ या गावचा ईश्वर म्हणजे मार्लेश्वर अशी या देवाची ख्याती आहे. मला मोह आवरत नाही आहे, इतके आंबे रस्त्याने दिसत आहेत, इतके आंबे झाडं दिसत आहेत, इतके काजूची झाड पण दिसत आहेत. पण फणस तर खूप होते इथे, नाही पण चिपळूणला फणस खूप होते ना. इथे पण या झाडांना आंबे खूप लागलेले आहेत, आंबेच आंबे होते. कोकणातील नागमोडी वळणे, वनश्रीने नटलेला निसर्ग व सह्याद्रीच्या डोंगर रांगा व एका कडेकपारीतील शिखरावर वसलेलं श्री मार्लेश्वर देवस्थान. डोंगर रांग आहे, भारीच वाटतं एकदम. घोरपडीने आमचा रस्ता अडवला, पण आम्ही उतरून जाऊ तितक्यात ती त्या झाडांमध्ये लुप्त झाली. आता आलाय टोल नाका, टोल पावती. 1 मिनिट. आता एंट्री केली आणि एंट्रीसाठी इथे आपल्याला 30 रुपये पावती फाडायला लागली आहे आणि 30 रुपयाची पावती भरून आपण आता आतमध्ये जातोय. आत गेल्याच्या नंतर आता इथे समोर बघता आपण, इथं मोठी कमानी दिसते. अरे समोर आपल्याला इथे मोठी कमानी दिसते. या कमानीतून आपण आतमध्ये जाऊन गाडी पार्क करायची आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ. बघा, छान अशी कमानी आहे आणि आपण आता आतमध्ये जाऊन गाडी पार्क करायची आणि पुढे आता पहिल्यांदा फोटो बघायचा आहे, त्यानंतर आपण दर्शनाला जायचं आहे. पार्किंग फुल आहे बघा. अजित बोलतो काय कोण इथे येते. अजित, आपण सोडून सगळी दुनिया येते. तुळजापूरसारखं चाललंय ना, मग हे देवस्थान आहे ना. आपण जर खाजगी वाहनाने येत असाल तर इथे आपल्याला वाहन पार्क करण्यासाठी प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचबरोबर जर आपण ST बसने येत असाल तर देवरुख ST स्टँडवरून आपल्याला इथे बऱ्याच एसट्या येतात. त्याचबरोबर आपण देवरुखवरून स्वतंत्र अशी रिक्षा करून सुद्धा येऊ शकतो. आलो तिथे मार्लेश्वरला आणि आमच्या म्हणतात काय, आधी काय पोटोबा नंतर विठोबा. आधी पोटोबा नंतर विठोबा. आधी खाऊन घेतात नंतर, कारण की भुका लागला सगळ्यांना. तर आता इथली स्पेशल झुणका भाकर मागवली आहे आणि कांदा भाजी मागवली. झुणका भाकर आणि काय ठेचा आणि चटणी आणि दही आहे. मस्त 50 रुपये थाळी आहे. आणि त्या मुलांनी काय पूर्ण प्लेट मागवली, भात बीत सगळं त्याच्यामध्ये. सुरुवात आणि झालं पावसाला सुरुवात. वातावरण बघा पूर्ण बदलून गेलं आहे आणि आपल्याला वरती जायचं. वरती अर्धा तास लागणार आपल्याला जायला. चढायला सुरुवात केली आहे आणि पाऊस पडल्यामुळे थोडं जरा वातावरण जरा गार झाले, त्यामुळे गरमी लागत नाही आहे. नाहीतर मग जास्त असे घामाच्या धारा लागल्या असत्या. जेवलं आत्ता जाण्यात लगेच चढायला सुरुवात केली आम्ही. आणि ते मागे पाहू शकता, हे सगळं पायरी मार्ग आहे. वर येण्यासाठी 520 पायऱ्या आहेत असं म्हटलं जातं, पण उभा चढ नसल्यामुळे इतका थकवा जाणवत नाही. इथे आल्याच्या नंतर मूळ मंदिराला सुरुवात होते व डावीकडचा जो रस्ता आहे तो खाली धबधब्याकडे जातो व उजवीकडचा रस्ता तो मंदिराकडे जातो. त्यांचा अथक असा ट्रेक करून आम्ही पोहोचलो आहेत इथे वरती मंदिराच्या इथे. आणि आता पुढे जाऊन मंदिराच्या इथे दर्शन घेऊया आणि चला बघू आपल्याला काय काय पाहायला मिळते. कारण की इथे खूप काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला फक्त ऐकल्या आहेत, त्या आता फक्त पाहायच्या आहेत.
मंडळी, आपल्याला एक छोटा धबधबा दिसतोय समोर, पण हाच धबधबा पावसाळ्यामध्ये अजस्त्र असं रूप धारण करतो व याच्या आजूबाजूला व मागे सुद्धा बरेच असे धबधबे कोसळत असतात. मंडळी, आपण समोर जे पाहताय ते मंदिराचं प्रांगण आहे व प्रांगणाच्या समोर हा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या आतमध्ये असलेल्या निसर्गनिर्मित गुहेमध्ये श्री मार्लेश्वर व श्री मल्लिकार्जुन अशी 2 शिवलिंग आहेत आणि हे त्यांचं मूळ स्थान आहे. याच्या प्रवेशद्वारावरती गणपतीचं मंदिर आहे व गणपतीच्या मंदिरामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे 2 गणपती विराजमान आहेत. मंडळी, समोर जे पाहताय ते श्री मार्लेश्वराचं शिवलिंग आहे. या शिवपिंडींच्या मागील ज्या कपारी आहेत त्या कपारींमध्ये असंख्य सापांचं अस्तित्व आहे असे म्हटले जाते. हे दुसरं शिवलिंग आहे श्री मार्लेश्वरांचे भाऊ मल्लिकार्जुन यांचं. या संपूर्ण गुहेमध्ये फक्त निरंजनाचा उजेड असतो. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची प्रकाश योजना करण्यासाठी इथं सक्त मनाई आहे. मंडळी, तुम्ही जर नशीबवान असाल तर तुम्हाला या गुहेमध्ये या मंद प्रकाशामध्ये साप किंवा नागाचं दर्शन होऊ शकतं. मकर संक्रांतीला साखरप्यावरून श्री गिरिजाई देवीची पालखी इथे येते व इथे श्री मार्लेश्वर व श्री गिरिजाई देवी यांचा इथे लग्न सोहळा पार पाडला जातो. आतमध्ये गुहेत जाऊन आलो. आतमध्ये एकदम कुट्ट असा काळोखा दिव्यांचा उजेड आहे समयांचा. त्या उजेडामध्ये मल्लिकार्जुन आणि श्री मार्लेश्वर यांचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं आणि अरे बापरे, हा बघ माकड धसका बसला. आधीच आम्हाला माकडाने खूप शेक दिलेला आहे, त्यामुळे आम्हाला आधीच भीती वाटते. तर आता इथलं दर्शन केल्याच्या नंतर इथे मागे पाहू शकता, मागे जो धबधबा आहे तो असा पावसाळ्यामध्ये खूप जोरात वाहत असतो आणि त्यात खाली पाहू शकता, खाली कुंड आहे म्हणजे जे वरचं वरून जे वाहणारं पाणी आहे ते खाली असं वाहत जाते खाली. पाहू शकता मागे इथे एक मंदिर आहे खाली, ते धबधबा कसा कसा बसला. दर्शन केल्यानंतर आपण खाली जातोय. खालच्या बाजूला खाली कुंड पण आहेत पाहायला आणि आपल्याला वरून जे धबधब्याचं पाणी आहे तिथे खाली एक मंदिर आहे. असं होतं आपल्याला इथे. आपल्याला खाली उतरत जायचं आहे. इथे पाहू शकता आता हा धबधब्याचा हा प्रवाह आहे समोरचा आणि हे खाली सगळं नदी पात्र आहे आणि असं वाहत वाहत असं बाजूबाजूने खाली जाते आणि ते एक मंदिर आहे. ते मंदिर कोणतं आहे ते पाहूया. आणि ह्या मंदिरात आता आपण येऊ शकतो कारण पावसात तुम्हाला इथे येता येणार नाही आहे, कारण येण्याचा मार्ग जो आहे पूर्ण पाण्याचा प्रवाह असेल. हे परमपूज्य अवधूत गगनगिरी महाराज शब्दाश्रम आहे मार्लेश्वरचं. ते श्री दत्तगुरूंची मूर्त आहे, दत्तगुरू मंदिर आहे आणि हे श्री गगनगिरी महाराजांची मंदिर आहे पाहू शकता. आणि हे सगळं इथलं प्रांगण आहे. होम हवन विधी चालू असणार आणि पाहू शकता इथे जे आपल्याला इथून काही असे जे या दिसत आहेत तिथून पाणी ओसळत असणार पावसात. आणि हा मागे जो आहे तो मुख्य धबधबा आहे. त्या धबधब्याला आत्ता पाणी कमी आहे. तर धबधब्याला पाणी आत्ता कमी आहे पण पावसाळ्यामध्ये हाच धबधबा रुद्ररूप घेतलेला असतं. रुद्ररूपात हा धबधबा वाहत असतो आणि पूर्णपणे ह्या नदी पात्रातून असा पूर्णपणे खालपर्यंत वाहत असतो. त्यामुळे पावसात इथे येणं धोकादायक असतं. आपण त्या पॉईंटला उभं राहून तिथून फक्त आपण त्या धबधब्याचं दर्शन घेऊ शकतो. तर हे आहे श्री क्षेत्र मार्लेश्वर.